नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सारंग आणि सावली हे नेमके एकमेकांच्या समोर आता कशा पद्धतीने आलेले आहेत. सारंगने आता सावलीचा आणि अभिरचा जीव वाचवलेला असतो मित्रांनो. तर हे नेमकं आता कसं होणार आहे हे आपण या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून रोजचे जे माझे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील म्हणून. तर प्रेक्षक हो, आपण पाहतो की आता इकडे ओवीने जो आहे तो गाण्याचा क्लास लावलेला असतो, तो म्हणजे सावलीकडे. सारंग रोज गुरुकुलमध्ये जात असतो, तरी देखील आजपर्यंत त्याची सावलीशी गाठभेट झालेली नाही किंवा आता त्याला कोणत्याही प्रकारची कानोनकान खबर देखील नाही आहे. पण आता सावली हे सत्य तिलोत्तमाच्या समोर आलेलं असतं. तिला मात्र आता खूपच भीती वाटत असते की सावली जी आहे ती माझ्या सारंगच्या आयुष्यात पुन्हा यायला नको. त्यासाठी तिने जाऊन आता सावलीला चांगलं दमदाटी करून सांगितलेलं देखील असतं की माझ्या संसारामध्ये, माझ्या सारंगच्या जीवनामध्ये पुन्हा येऊ नकोस म्हणून. का तर तिला भीती वाटत असते. तेव्हा तिला कळतं की आता सारंगसुद्धा अजूनही सावलीत गुंतलेला आहे. त्यापासून ती आता खूपच डिस्टर्ब झालेली असते. तिला आता का कोणास ठाऊक, पण त्या ज्योतिषाने सांगितलेली जी काही भाकणूक आहे ती आता खरी होती की काय असं आता तिला वाटत असतं. दुसरीकडे आहे ते राजकुमार आणि मोनिका. आता त्या गुरुकुलच्या जागेमध्ये काय एवढा इंटरेस्ट दाखवत आहे देव जाणे. पण आता इकडे राजकुमारने गुंड पाठवलेले असतात, ते म्हणजे जगन्नाथजींच्याकडे. आणि जगन्नाथला हे सगळं आता समजलेलं असतं. त्यामुळे जगन्नाथ हा जगन्नाथ आहे, तो कोणाचाही मागचा पुढचा विचार न करता आता डायरेक्ट तिलोत्तमाच्या घरी आलेला असतो. आणि येऊन आता राजकुमारची चक्क त्याने कॉलरच पकडलेली असते. तिथे आता तिलोत्तमा आलेली असते. आता तिलोत्तमा म्हणते, हे काय करतोयस तू? माझ्याच घरात येऊन माझ्याच मुलावरती हात उचलतोयस म्हणून. जगन्नाथ म्हणतो, ती वेळ माझ्यावरती आज आणलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या आणि माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं म्हणून, तरी देखील तुम्ही माझ्यामध्ये काय येत आहात म्हणून. त्यावरती तिलोत्तमा म्हणते, काय झालं असं की तू आता इथे आलेला आहेस? त्यावरती जगन्नाथ सांगते, ते तुझ्या लेकाला विचार. मी सांगितलं होतं ना मला गुरुकुल विकायचं नाही म्हणून. आणि मग याची हिंमत कशी झाली माझ्या गुरुकुलमध्ये माणसं पाठवायची? माझ्या इथे तुम्ही काय आता दमदाटी करून माणसं पाठवणार आहात का? माझं वय झालेलं असलं तरी मी जगन्नाथ आहे, एवढं लक्षात ठेवा. मी अजूनही काही एक करू शकतो. आता तिलोत्तमा डोक्याला हातच लावते. या राजकुमारला सांगितलं होतं की तो जो गुरुकुलचा विषय आहे तो सोडून दे. तिलोत्तमा राजकुमारकडे जाते, त्याला जाब विचारत असते, मग तुला सांगितलं होतं ना की त्या गुरुकुलचा विषय सोडून दे, तरी देखील तू असं का वागलास राजकुमार? त्यावरती राजकुमारकडे आता कोणतंही उत्तर नसतं. राजकुमार म्हणत असतो की मॉम, ती जागा आपल्याला हवी आहे म्हणून मी हे सगळं केलं. तिलोत्तमा आता राजकुमारचं थोबाड हाणते. त्याला म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी जे सांगते ते झालं पाहिजे. इथून पुढे त्या गुरुकुलची आपला काही एक संबंध नाही आहे. तू जगन्नाथ येऊ शकतोस आता, आम्हाला तुझ्या गुरुकुलमध्ये काही एक इंटरेस्ट नाही आहे म्हणून. त्यावरती आता इकडे जगन्नाथ चांगली वॉर्निंग देतो, हे बघा, पुन्हा जर माझ्या गुरुकुलच्या वाट्यात जर आला ना तर याद राखा म्हणून. माझ्या एवढा वाईट कोणी नसेल. आणि हे बघा, हे गुंड वगैरे पाठवून धमकवायची कामं ना माझ्यासमोर करायची नाहीत. मी अजूनही तोच जगन्नाथ आहे, खंबीरपणे उभा, सगळ्यांना अगदी रोखठोक उत्तर देणारा, एवढं लक्षात ठेवा. आणि जगन्नाथ त्या ठिकाणाहून आता निघालेलेच असतात. तितक्यात बाहेर त्यांची गाठभेट सारंगशी होते. जगन्नाथला पाहून सारंगला सुद्धा खूप आनंद होतो. सारंग म्हणत असतात, जगन्नाथजी तुम्ही आणि आज इकडे असा अचानक खूप दिवसातून आला? त्यावरती जगन्नाथ म्हणत असतात की हो, आलो होतो सहजच, तुझ्याशीच भेटायचं होतं. पण जगन्नाथ सारंगला काहीच विषय सांगत नाहीत. तर आता सारंग, तुझी आठवण आली, मी इथूनच निघालो होतो म्हणून तुला भेटण्यासाठी मी आलो आहे. तर सारंग म्हणतो, हो, पण तुम्हाला आईने आत येऊ दिलं का म्हणून? नाही म्हणजे मागं आपलं जे काही झालं. त्यावरती जगन्नाथ म्हणत असतात की जाऊ दे रे, मागच्या झाल्या त्या गोष्टी आता काय लक्षात धरायच्या. बरं, तू कसा आहेस? तुझं काय चालू आहे बाकी? त्यावरती सारंग सांगत असतो की हो, माझं अगदीच. त्यावरती आता सारंग सांगत असतो की काही नाही, म्हणजे मी आता बाहेर सोशल सर्व्हिसची कामं करत असतो. मी कंपनीत आता जास्त लक्ष घालत नाही. सावली गेल्यापासून म्हणजे माझं घरामध्ये आणि कामामध्ये लक्षच लागत नाही. तर मी मग बाहेर ज्या लोकांची
जे नातं आहे ते तुटलेलं आहे, संसार अगदी मोडकळीला आलेला आहे, अशा लोकांची मी मदत करतो आणि त्या नवरा बायकोंना मी लांब होण्यापासून वाचवतो. जगन्नाथला हे ऐकून खरंच खूप बरं वाटतं. त्यांनाही विश्वास बसतो की सारंग हा काही बदललेला नाही, तो सारंग आहे. सावली सारंगवरती पूर्ण विश्वास ठेवून त्याच्याकडे माघारी जाऊ शकते. अबीरला त्याच्या वडिलांचं प्रेम हे नक्कीच मिळू शकतं म्हणून. मग काय आता सारंग म्हणजे, अरे तू अजूनही सावलीला विसरला नाहीस तर? सारंग म्हणतो, नाही, सावली ही माझी आहे आणि ती विसरण्यासारखी नाही. या जन्मात तरी ते शक्य नाही आहे. जगन्नाथ डायरेक्टच विचारतात, म्हणजे अजूनही तू दुसरं लग्न? सारंग म्हणतो, नाही, मी काही दुसरं लग्न वगैरे केलं नाही आणि करणार देखील नाही. माझी एकच बायको होती आणि ती म्हणजे सावली म्हणून, आणि तीच राहणार. हे ऐकून जगन्नाथला खूपच बरं वाटतं. पण आता ते सगळं सांगणार असतात, पण त्यांना आठवते ती म्हणजे सावलीची शपथ. आता सावलीने आपल्याकडून शपथ घेतलेली आहे, ती मोडायची कशी याचा विचार आता ते करत असतात. सारंग म्हणत असतो, काय झालं, तुम्ही एवढे शांत का आहात म्हणून. पण जगन्नाथजी तिथे काहीच बोलत नाही. जगन्नाथ म्हणतो की तुझी जी इच्छा आहे ना ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. सारंग म्हणतो, काय, माझी सावली मला भेटणार आहे? त्यावरती जगन्नाथ म्हणत असतात की हो, लवकरात लवकर ती तुला भेटणार आहे म्हणून. आणि हे ऐकून सारंगला खूप आनंद झालेला असतो मित्रांनो. तर आपण आता पाहतो की दुसऱ्या दिवशी इकडे मोनिका राजकुमारला चांगलीच धारेवरती धरत असते. म्हणत असते, काय झालं? नाही म्हणजे तू खूपच उड्या मारत होतास. मी राजकुमार, मी जे काही करेन ते अगदी योग्यच करतो. आणि काय झालं रे तुझ्या प्लॅनचं? सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि तुला तुझ्या आईने तर तुझी शून्यात किंमत केलेली आहे. ती तर तुला इकडे तिकडे सगळ्यांच्या समोर तुला थोबाडीत मारत असते आणि आत्तापर्यंत तुझा अपमानच करत आलेली आहेस. आणि तू काय करतोयस? काहीच नाही करत. तू फक्त आणि फक्त दुसऱ्यांचा मार खातो, बोलणी खातो. तुला येतं जातं कोणीही थोबाडीत मारतं, तुला काहीच फरक नाही पडत. आणि हे बोलून राजकुमारला अजूनही चिडवण्याचं काम ती करत असते. पण राजकुमार हा राजकुमार असतो. तो मोनिकाला म्हणत असतो, तुझं हे तोंड आहे ना हे पहिलं बंद कर. मी राजकुमार आहे आणि म्हणूनच आता या लेवलला आहे मी. नाहीतर तू कुठे होतीस? आठवतंय ना तुझी जागा काय आहे ते? जास्त तोंड चालवलं ना तर पुन्हा त्या जागेवरती नेऊन सोडेन मी. त्यामुळे गप्प बसायचं. मी आता बरोबर या सगळ्यांचा काटा कसा काढतो ते फक्त आता तू बघत राहा म्हणून. असा आता राजकुमार मोनिकाला म्हणत असतो. तर आपण आता पाहतो की ओवी जी आहे ती आता क्लासला निघालेली असते मित्रांनो. ती पण सारंगसोबत. आणि सारंगसोबत क्लासला जाताना इकडे आपण पाहतो की आता जो बेळगाववाला रतन आहे ना त्याचा गुंड सावली आणि त्याच्या मुलाचा पाठलाग करत असतो. पाठलाग करता करता तो गुरुकुलमध्ये सुद्धा आलेला असतो. आता इकडे आपला अबीर जो आहे तो गुरुकुलच्या बाहेर पडलेला असतो आणि तितक्यात रतनचा तो माणूस आहे तो आता इकडे अबीरच्या तोंडाला रुमाल लावतो. आणि मग काय, इकडे सारंगची गाडी आलेली असते. सारंग पाहतो अबीरला एक गुंड जो आहे तो पकडत आहे आणि व्हॅनमध्ये टाकत आहे. हे आता पाहताच सारंग पटकन गाडी थांबवतो आणि त्या गाडीला पकडायला जातो. तितक्यात ती गाडी तिथून निघून गेलेली असते मित्रांनो. आता इकडे ओवीला खूप काळजी वाटते. सारंग म्हणत असतो, तू आतमध्ये जा, मी त्या गाडीचा पाठलाग करतो. अबीरचा जीव धोक्यात आहे ओवी. मग काय, आता ओवी आतमध्ये पळतच गेलेली असते. आता सारंग त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीच्या मागे लागलेला असतो. तर आता ओवी आतमध्ये जाते आणि सावलीला सांगतच असते, सावली म्हणजे तुमचा आता अबीर जो आहे ना त्याला कोणी गुंड घेऊन पळून गेलेत म्हणून. आता हे ऐकून सावलीला धडकीच भरते. सावली आता इकडे लगेच जगन्नाथजींना फोन करत असते. जगन्नाथजींना सांगत असते की अबीरच्या जीवाला धोका आहे, त्याला गुंडांनी किडनॅप केलेला आहे. जगन्नाथजी, कोणी केलं असेल, मला खूप टेन्शन आलं, तुम्ही आत्ताच्या आत्ता या बघू. त्यावरती जगन्नाथ म्हणत असतात, काही काळजी करू नको, मी आत्ताच देवाला फोन करतो आणि सगळं काही व्यवस्थित येतो तिकडे. तर आपण पाहतो की तोपर्यंत रतनचा फोन आता सावलीच्या फोनवरती आलेला असतो. रतन सांगत असतो, जर तुला तुझा मुलगा सुखरूप हवा असेल तर तू या पत्त्यावरती लगेच आत्ताच्या आत्ता पोच म्हणून. मग काय, आता सावलीसुद्धा रिक्षा करते. आता गुरुकुलमध्ये तिथल्या मावशींना सांगितलेलं असतं की मुलांवरती लक्ष ठेवा, त्यांना बाहेर जाऊ देऊ नका, मी ताबडतोब माघारी येते म्हणून. तर आता सावलीसुद्धा आता इकडे रतनच्या सांगण्यानुसार त्या जागेवरती पोचलेली असते. सारंग आता त्या गुंडांचा पाठलाग करत त्या गोडाऊनपर्यंत आलेला असतो. सारंग काय करतो की गोडाऊनमधली सिच्युएशन नेमकी काय आहे, आता इकडे अबीरलाच का किडनॅप केलेलं आहे हे त्याला जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी तो मागच्या दरवाजातून एंट्री करायचाच ठरवतो.
तर सावली डायरेक्टच आता अबीरसाठी पुढच्या दरवाजातून आत आलेली असते. रतनला समोर बघून तिला धडकीच भरते. आता इकडे अबीर ओरडतो, आई तू कशाला आलीस? तू जा इथे म्हणून, मी या रतनला चांगला सबक शिकवतो म्हणून. पण आता सावली अबीरला शांत बसायला सांगते आणि रतनला म्हणत असते, रतन हे सगळं काय आहे? तू का मला त्रास देत आहे? आम्ही काय तुझं वाकडं केलेलं आहे? तर रतन म्हणतो, माझे पैसे कधी देत आहे ते बोला म्हणून. सावली म्हणते, अरे देते, मी त्यासाठीच आलेली आहे. मी हळूहळू पैसे जमा करते, मी नोकरी करून तुझे पैसे तुला देईन म्हणून. पण रतन काही ऐकायचं नाव घेत नाही. अबीर म्हणत असतो, आई तुला याच्या पुढे वाकायची काही गरज नाही आहे. आता तितक्यात मागच्या दारातून सारंग आतमध्ये येत असतो आणि हे सगळं दृश्य जे सारंगने आता पाहत असतो. सावली म्हणत असते, अबीर तू शांत बस, तुला यातलं काहीच कळत नाही, तू बोलू नकोस म्हणून. अरे मी रतन तुझं पायी सगळे पैसे मी परतफेड करेन त्याची, पण प्लीज मला मुदत दे, मी काम करून सगळे पैसे तुला पोच करेन म्हणून. रतन म्हणतो, खूप वेळ दिला तुम्हाला आणि खूप टाईम दिला. तुम्ही मला न सांगता तुम्ही बेळगाव सोडून इथे आलात म्हणून आणि इथे येऊन लपून बसलात म्हणून, म्हणजे तुम्हाला नक्कीच माझे पैसे हे बुडवायचे होते, म्हणूनच तुम्ही असं केलेलं आहे ते. आता अबीर म्हणतो, आई याला माझा सुपर हिरो आला ना, मग ह्याला कळेल कसं असतं ते. तर आता तुला आठवते ना सुपर हिरोनी तुझी धुलाई कशी केली होती? असा अबीर आता इकडे रतनलाच भडकवून देत असतो. अगं मॉम, तुला माहीत नाही, ह्याची बायकोला सोडून दुसरं लग्न करत होता, पण सुपर हिरो याच्या बायकोला घेऊन तिथे आला आणि याची चांगली धुलाई तिथे याने केली होती. आणि मग काय, आता इकडे रतनला अबीरचा खूप राग येतो. तो आता अबीरचा इकडे गळाच पकडतो. सावली म्हणते, रतन काय करतोयस? प्लीज माझ्या मुलाला सोड, मी तुझ्या पाया पडते. आणि सावली त्याच्या पायामध्ये आता पडलेली असते. हे दृश्य पाहून सारंगच्या तर पायाखालची जमीनच हादरते. सारंग आता इकडे तिकडे कशाचाही विचार न करता आतमध्ये एंट्री मारतो आणि आता मित्रांची धुलाई करायला सुरू करतो. आता अबीर सुपर हिरो म्हणून अगदी जोरात ओरडत असतो. सावली बघते तर सावली म्हणते, काय सुपर हिरो? अबीर म्हणतो, हाच आहे सुपर हिरो, ज्यानेच बेळगावमध्ये येऊन रतनची धुलाई केली होती, रतनच्या बायकोला घेऊन तिथे आला होता. मग सारंगला आता समजलेलं असतं सावलीला की सारंग म्हणजे त्याच्यासोबतची महिला होती ती रतनची बायको होती, तर सारंगची कोणीही बायको नाही आहे हे आता सावलीच्या लक्षात आलेलं असतं. आता अबीर सुपर हिरो म्हणून जोरात ओरडत असतो आणि सगळ्या गुंडांची जी आहे ती धुलाई करत असतो. आता रतनला तिथे येऊन तो मारायला चालू करतो. रतन म्हणतो, 1 मिनिट, काय झालं? म्हणजे ठीक आहे, बेळगावमध्ये आलो, माझं दुसरं लग्न होत होतं, तेव्हा तू माझ्या बायकोला घेऊन तिथे आलास, तेव्हाची गोष्ट वेगळी आहे, पण आता या मॅटरशी तुझा काही संबंध आहे का? नाही ना? त्यांनी माझे पैसे घेतलेत आणि ते मला त्यांच्याकडून बाहेर काढायचे आहेत. तुझे कोण लागतात ते सांग बघू आता. तेव्हा सारंग तिथं अगदी मोठ्याने सांगत असतो, ती माझी बायको आहे म्हणून. आता हे ऐकून अबीरच्या देखील पायाखालची जमीनच हादरलेली असते. तो अबीर जो आहे तो सावलीकडे पाहतो आणि आपल्या आईला विचारत असतो, आई हे सगळं काय आहे म्हणून. आता सावलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. रतन म्हणतो, काही पण बोलू नकोस तू, ही आणि तुझी बायको कशी असू शकते म्हणून. तर आता सारंग म्हणतो, तुला एकदा सांगितलं ना, ती माझी बायको आहे, राहणार आणि शेवटपर्यंत तीच राहणार म्हणून. आणि मग काय, आता सारंग चांगलीच धुलाई करायला चालू केलेलं असतं. इकडे देवाने सावलीचा फोन ट्रेस करून तिथपर्यंत आता पोलीस देखील पोचलेले असतात. जगन्नाथजी सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात आणि असं सारंग आणि सावलीला एकत्र पाहून त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. सावलीच्याही मनातला आता सारंगविषयीचा गैरसमज मिटलेला असतो, कारण की तिला वाटत असतं की सारंग सरांचं दुसरं लग्न झालेलं आहे, त्यामुळे ती आता सारंगपासून आपल्या अबीरची आयडेंटिटी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पण जेव्हा का तिला समजतं सारंग सिंगल आहे, अजूनही तो आपल्या प्रेमात आहे, मग ती आता सारंगला सारं काही सत्य सांगायला तयार होते. आणि जगन्नाथजी सुद्धा सारंगला सगळं काही सत्य हकीकत सांगत असतात म्हणून. मग काय, आता रतनला तिथून घेऊन चाललेले असतात. पण आता सारंग रतनच्या जवळ जातो आणि त्याला म्हणत असतो, जास्त लागलं नाही का रे? नाही खरंच तुझं ना खूप थँक्यू यार, म्हणजे तुझ्यामुळे मला बायको परत मिळाली आणि सगळं काही व्यवस्थित झालं, म्हणजे राग मानू नकोस ना, असं तिला आता तो म्हणत असतो रतनला. आणि मग काय, रतन पोलीस त्याला घेऊन आता गेलेले असतात मित्रांनो. तर आता सारंग म्हणत असतो सावलीला की त्या रात्री नेमकं काय झालं. सावलीनेही सांगितलेलं असतं. सारंगही सांगतो की होय, त्या रात्री मला एक मुलगी भेटली होती, ती म्हणजे ओवी.
आणि मग काय आता सगळं काही हकीकत आता सगळ्यांची समोर आलेली असते आणि सारंग आणि सावलीला समजलेलं असतं ओवी आणि अबीर आपल्या दोघांचीच मुलं आहेत म्हणून. आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, सारंग आणि सावली आता एकमेकांसोबत संसार त्यांनी मेंढ्यांच्या घरामध्ये जाऊन करावा का? असा संसार तुम्हाला जर पाहायचा असेल आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तिथून पुढे नेमकं घरी गेल्यानंतरचा सीन जो काय आहे तो मी सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद.